एका नगरसेवकाला 25,000 रुपये पगार असतो, पण तो निवडणुकीसाठी 3 कोटी खर्च करतो. समजा तुम्ही सत्ताधारी पक्षातले असाल किंवा पडलेले जरी नगरसेवक असाल तरी तुमचा जर पालकमंत्री असेल तर तुमच्या पत्रावर तुमच्या वार्डामध्ये तो 5 कोटी 10 कोटी देऊ शकतो. नगर विकासाचा निधी असतो, जिल्हा नियोजन समितीचा निधी असतो, समाज कल्याणचा सुद्धा मागासवर्गीयांचा विकास म्हणून निधी येतो. अशा अनेक योजनांच्या मधून हा निधी येत असतो तिथे. म्हणजे नगरसेवक तुम्ही म्हणा 25,000 फॉर्च्युनर आणि थार गाड्या घेऊन फिरू शकता का कोण? एक्झॅक्टली, म्हणजे 25,000 पगार आहे. मला जेव्हा कळलं नगरसेवकाला, मला असं झालं की हे इतके पैसे खर्च करून काय देतात, मग हे खर्च जर का एवढा करतात तर त्यातनं पैसे मिळत किती असतील? त्या व्यवस्थेमध्ये त्या आर्थिक जी चौकट आहे त्याच्यामध्ये ते जात असतात आणि मग त्याचे फायदे आपल्याला तिथे मिळत असतात. एक थोडा आतला प्रश्न आहे, कुठला पक्ष सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी आता?